म्हणून अधिक सोने मिळवण्याच्या आमिषाने पिढीजात सोनार असल्याने विश्वास संपादन करून 1.5 किलोपेक्षा अधिक सोने घेऊन फरार असलेल्या सराफ व्यावसायिकास गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्ह्यातील व फरार आरोपी यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सन 2014 पासून ते सन 2025 पर्यंत मेसर्स कांतीलाल सुगनचंद सराफचे मालक आरोपी सतीश बेदमुथा हे फिर्यादी यांचे पिढीजात सोनार होते। त्यामुळे त्यांच्या विश्वासाचा फायदा घेऊन बेदमुथा यांच्याकडे सोने किंवा सोन्याचे दागिने ठेवल्यास त्याच्यावर व्याज म्हणून त्याच्या बदल्यात 8% वाढीव सोने देण्याचे आमिष दाखवून बेदमुथाने सोने व सोन्याचे दागिने ठेवण्यास फिर्यादी व त्यांच्या आई यांना प्रवृत्त केले। आरोपी बेदमुथाकडे विश्वासाने सोपवलेल्या एकूण 1557.290 ग्रॅम सोन्याचा अपहार करून फसवणूक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील आरोपी सतीश बेदमुथा यांचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की आरोपी सतीश बेदमुथा हा पुणे येथील सहकार नगर भागात वावरत आहे। ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवली। त्यांनी गुन्हे शाखा युनिट 1चे रवींद्र बागुल, संदीप भांड, विशाल काटे, विशाल देवरे, शुकाम पवार अशांचे पथक तयार करून पुणे येथे रवाना केले व आरोपीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने या पथकाने बेदमुथांचा सहकार नगर पुणे भागात शोध घेतला असता तो 4 एप्रिल 2025 रोजी जयदीप सोसायटी सहकार नगर पुणे येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले। गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। पुढील कारवाईसाठी त्याला सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।